श्री तुकाराम महाराज चरित्र. लेखक रामानंद ठाकूर. वाचक मनीषा ससनकर. भाग 10. मुका मुलगा बोलू लागला. वेडे वाकुडे गाईना. शिंगापूरची यात्रा. नामातील अद्भुत सामर्थ्य. वारकऱ्यासंगे पंढरीस पत्र पाठविले आणि नको पडू काही शास्त्राची ये भरी. एकदा तुकाराम संगमावर गेल्यावर तिथे स्नान करून जवळच्याच शिवालयात थोडा वेळ ध्यानस्थ बसले. 2 प्रहरी उठून रांजणगावी भिक्षेसाठी गेले. तिथे एका ब्राह्मणाच्या घरी ते गेले असता त्याने स्वागत करून उत्तम प्रकारचे भोजन वाढले. भोजन आटोपल्यावर त्या ब्राह्मणाने आपला एक मुलगा आणून समोर उभा केला व तुकारामाला सांगितले की तो 8 वर्षाचा असून त्याला बोलताच येत नाही, त्यामुळे त्याची मुंजेही करता येत नाही आहे, तरी त्याकरिता काही उपाय सुचवा. तुकारामांनी त्याला मांडीवर बसवलं आणि स्वतः टाळ्या वाजवीत भजन करू लागले. तेव्हा असा चमत्कार झाला की अचानक तो मुलगा उठून विठ्ठल 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 म्हणत टाळ्या वाजवीत नाचू लागला. तेव्हा त्या ब्राह्मणास परमानंद झाला. असेच एकदा मालजी गोडे एलवाडीकर हा तुकारामांचा जावई. एकदा त्याने त्यांना विनंती केली की आपणास काही नित्य उपासना सांगावी. तेव्हा तुकोबांनी एक गीतेची पोथी उचलून त्याच्या हाती दिली व ते सांगितले की रोज नियमितपणे थोडी थोडी गीता वाचत जा. तो त्याप्रमाणे वाचत असे. मग एकदा अशी गोष्ट घडली की तो गीता वाचत असताना खेडकर जोशी भटजी त्याच्या घरी काही कामासाठी आले होते. त्याने मालजीचे वाचन ऐकले व म्हणाले, अरे, तुझे उच्चार शुद्ध नाहीत. अशा अशुद्ध वाचनाने पुण्य तर मिळणारच नाही, उलट पाप लागून नरकात मात्र जाशील. असे ऐकल्यावर मालजी घाबरला व म्हणाला की अरे बापरे, तर मग मी उद्यापासून गीता अजिबात वाचणार नाही. एवढे झाल्यावर जोशी घरी गेला. त्याच रात्री असे घडले की खेडकरच्या स्वप्नात पांडुरंगाने जाऊन सांगितले की तू त्या मालजीला वाचू नकोस असे का सांगितलेस? त्याने कसेही वाचले तरी ते मला आवडते. तुला हा चोंबडेपणा करावयाचे काय कारण होते? आता उद्या जाऊन त्याला पुन्हा तू गीता वाचायला लाव. जर असे न करशील तर तुला मी जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करेन. तेव्हा तो खडबडून जागा झाला. सकाळी सर्व अन्निक आटपून तो मालजीच्या घरी गेला आणि रात्रीचे स्वप्न सांगून त्याची क्षमा मागितली. मग मालजीचे वाचन पुन्हा सुरू झाले. अशीच गोष्ट एकदा रामेश्वर भटजींच्या बाबतीतही घडली. तो प्रकार असा झाला. तुकारामांचे अभंग संताजी लिहून घेत असे व बाकी टाळकरी त्याच्या नकला करून घेत असत. असाच एकदा तुकारामाचे बाळक्रीडेचे अभंगाची नक्कल उतरतेवेळी श्रीकृष्णांचे मुख मलिन घेतला कडिये यशोदेने या ओळी उतरून घेत असताना भटजींना असे वाटले की देवाचे मुख मलिन कसे असेल, म्हणून त्यांनी तो शब्द बदलून म्लान म्हणजे खिन्न असा लिहिला. त्या रात्री भटजींच्या स्वप्नात पंढरीनाथ येऊन बोलले की तू तुक्याचा शब्द का बदललास? अरे, मी त्रिभुवन चालक असताना मला खिन्न होण्याचे कारणच काय? पण बालपणी माती खाल्ल्यामुळे तोंड मलिन असणे हे साहजिकच होते. तुकाराम ज्या अवतारात माझा सवंगडी होता त्यावेळी त्याने जे पाहिले ते तो बोलला. तेव्हा पुन्हा असे करू नकोस. मग भटजींनी सकाळी इतर साथीदारांना ते स्वप्न सांगितले आणि पुन्हा म्लान शब्द बदलून मलिन असे ठेवले. असो, नंतर पुढे एका वर्षी चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरची यात्रा करावी असे मनाशी ठरवून संताजी व गंगाधर या दोघा साथीदारांसह तुकाराम निघाले. कोथळेश्वर पर्वताच्या पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्र आहे. तिथे रात्री वस्तीस राहिले. पर्वतावर पाण्याची वानवा असते हे जाणून त्यांनी तिथेच आंघोळी केल्या. सोबती म्हणाले की आता शिखरावर जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेऊ. त्यावर तुकाराम म्हणाले की इथेच स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवू आणि भोजन करून मग वर दर्शनाला जाऊ. ते त्यांना मानवले. मग त्यांनी जवळच्या साहित्यामधून अन्न रांधले व आता जेवणास सुरुवात करणार तोच अकस्मात तिथे एक नागा साधू आला. तो उंचापुरा व भव्य असून अंगावर भस्म होते. माथ्यावर पिंगट रंगाच्या जटा भुरुभुरू उडत होत्या. हाती पाणी पिण्याकरिता एक भोपळ्याचा तुंबा होता. तो तुकारामांना म्हणाला की मी फार दिवसांचा भुकेला आहे.
तरी मला जेवू घाल. तुकाराम अवश्य असे म्हणाले. मग ते साथीदारांना म्हणाले की आधी अतिथी जेवून जाऊ दे, नंतर आपण जेवू. त्याप्रमाणे त्या साधूस जेवावयास बसविले. त्याने ते चौघांचे सर्व अन्न एकट्यानेच संपविले. मग ढेकर देऊन व त्या तिघांना आशीर्वाद देऊन तो झपाझप पर्वतावर चढून गेला. केलेला स्वयंपाक संपल्यामुळे संताजी पुन्हा साहित्य आणावे म्हणून जवळच्याच एका गावात गेले. भांड्यावर माशा बसतील म्हणून ती सर्व वस्त्रांनी झाकून ठेवली. संताजी गावात जाऊन जरुरीपुरता शिधा घेऊन लगबगीने परत आले. पुन्हा स्वयंपाक करावा म्हणून भांड्यावरची वस्त्रे काढतात तर तोच भांडी अन्नाने शिगोशीग भरलेली होती. मग त्या दोघांची खात्री पटली की तुकारामांच्या संगतीने आज कैलासपती प्रत्यक्ष दर्शन देऊन व जेवून गेला. नंतर जेवण करून पर्वत शिखरावर जाऊन त्यांनी देवदर्शन घेतले. 5 रात्री तिथे त्यांचा मुक्काम होता. 5 दिवसापर्यंत तुकारामांनी तिन्ही त्रिकाळ कीर्तन केले. त्यावेळी त्यांनी जे अभंग केले ते कावडीचे अभंग या नावाने संप्रदायात प्रसिद्ध आहेत. नंतर सर्वजण देहूस परतले. असो, तुकारामांच्या दिव्य शब्दांची आणखी एक वेळ प्रचिती आली ती अशी. एकदा ते कीर्तन करीत असताना असे म्हणाले की नामस्मरण करीत मार्गक्रमण केले तर पावलोपावली एक एक यज्ञ केल्याचे फळ मिळते. हे कीर्तन तिथे असलेल्या एका ब्राह्मणाने ऐकले आणि त्याचा या गोष्टीवर विश्वास बसला. तेव्हापासून त्याने असा क्रम चालविला की येता जाता नामस्मरण करावे व जवळ एक सुतळी ठेवून तिला प्रत्येक वेळी एक गाठ मारावी. असे त्याचे वर्षभर चालत असे. त्या समयी कुणी एक ब्राह्मण ब्रह्मसंबंधाच्या पीडेने फार त्रस्त होता. काही उपाय केले तरी त्याचा परिहार होत नव्हता. शेवटी कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याने श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे जाऊन सेवा केली. काही काळाने त्या संबंधाने शरीरात संचार करून सांगितले की एका यज्ञाचे पुण्य जर कोणी दिले तर मी मुक्त होऊन तुला सोडून देईल. तेव्हा तो ब्राह्मण मोठ्या काळजीत पडला. स्वतःला तर यज्ञ करावयाचे सामर्थ्य नाही, तरी तो अनेक क्षेत्रे फिरला, पण त्याला यज्ञाचे पुण्य देण्यास कुणीच तयार झाला नाही. असाच फिरता फिरता तो लोहगावी आला व तिथे त्याने बऱ्याच जणांना अशी विनंती केली. ती गोष्ट सुतळीस गाठ देणाऱ्या ब्राह्मणानेही ऐकली. त्याने त्या संबंधी बाधेच्या ब्राह्मणाला घरी बोलावले आणि जवळच्या सुतळीची एक गाठ कापली व ती पाण्यात धुवून ते पाणी त्यास पाजले. त्या सरशी तो अचानक बेशुद्ध पडला. मग घटकाभराने तो शुद्धीवर आला व त्याने सर्वांना सांगितले की संबंधाने आपणास सोडले. आपण विशेष पीडामुक्त झालेलो आहोत. तेव्हा सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. असो, तुकारामांना जरी केव्हाही ध्यानात पांडुरंगाचे दर्शन होत असले तरीही सगुण दर्शनाच्या ओढीने ते आषाढी व कार्तिकी या दोन्ही कवाऱ्या ते करीत असत. पण एका वर्षी असे झाले की आषाढ वारीच्या काही दिवस आधी तुकोबांना थंडी तापाने पछाडले. अंगात कमालीचा अशक्तपणा आला. आता काही वारीला जाणे होत नाही म्हणून त्यांचा जीव तळमळू लागला. पण एक पाऊलसुद्धा टाकण्याचे त्राण त्यांच्या अंगात उरले नसल्यामुळे ते अंगणात उभे राहून पंढरपूरच्या दिशेकडे उदासपणे पाहत असत. अशातच एकदा लोहगावची भक्तमंडळी तुकारामांसह पंढरीस जाण्यासाठी देहूगावी आली. तुकारामांनी आपली कठीण अवस्था सांगून पंढरीनाथाला देण्यासाठी 19 अभंग लिहून ते पत्र त्यांच्याजवळ पाठवले व सांगितले की हे पत्र देवाला वाचवून दाखवा. मग ते सर्व तुकोबांचा निरोप घेऊन पुढे निघाले. सर्वजण जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा तीर्थयात्रेचे सर्व विधी करून झाल्यावर ते गाभाऱ्यात दर्शनाला गेले. तिथे त्यांनी तुकारामांचे पत्र देवाला वाचून दाखविले. ते वाचून देव कष्टी झाला व त्याने रुक्मिणीला विचारून तुकारामाला घेऊन येण्यासाठी गरुडाला पाठविला. तेव्हा स्वामींच्या वाहनावर आपण कसे बसावयाचे असा विचार करून तुकारामांनी त्याला परत पाठविला. त्याने पंढरपूरला जाऊन सर्व वृत्त देवाला निवेदन केले. सर्व वारकरी यात्रा आटपून पुन्हा देहूला आले व तुकारामांना प्रसाद दिला. यात्रेचे वर्णन केले. तुकारामांचा निरोप घेऊन मग ते आपापल्या घरी गेले. तुकोबा मात्र रोज अंगणात उभे राहून व दर्शनासाठी देवाची करुणा भाकीत असत. शेवटी एके दिवशी देवाने येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. तेव्हाच त्यांना समाधान वाटले. असो,
असेच एकदा एक ब्राह्मण नित्यकवी मुकुंदराजकृत ग्रंथ विवेक सिंधू याचा अभ्यास करीत असे. तो ग्रंथ अतिशय श्रेष्ठ असून त्यात योग व आत्मनात्मा विचार याचे वर्णन आहे. तुकारामांची ख्याती त्याच्याही ऐकिवात आली. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की परमात्मा तर प्रत्येकाच्या हृदयात आहे, मग त्याच्यासाठी रानोभाळा भटकत फिरण्याची गरजच काय. तरी पण आपण तुकोबाला एकदा विवेक सिंधू ऐकवू, म्हणजे त्याचे अंतर्यामी काय आहे ते कळेल व त्यालाही योगाचे महत्त्व पटेल. मग तो देहूला आला. तेव्हा तुकाराम देवळात होते. त्याने देवळात जाऊन तुकोबांची भेट घेतली. परस्पर नमस्कार आणि परिचय वगैरे सर्व झाल्यावर ब्राह्मण म्हणाला की मी इथे बसून विवेक सिंधू ग्रंथाचे पारायण करतो, ते आपण श्रवण करावे अशी नम्र विनंती आहे. तुकोबांनी ते मान्य केले व अंगावर गोधडी पांघरून डोळे मिटून बसले. बसण्यापूर्वी ते म्हणाले की नजरेसमोर दृश्य दिसले की मन इकडे तिकडे जाते व एकाग्रता होत नाही. यास्तव मी माझे डोळे मिटून घेतो आणि ऐकतो. तुम्ही तुमचे वाचन सुरू करा. ब्राह्मणाने ग्रंथ वाचन आरंभिले. प्रत्येक ओवी वाचून तो त्यावर निरूपणही करीत होता. एक प्रहर असा क्रम चालला तरी तुकारामांकडून काहीच प्रतिसाद मिळेना. तेव्हा ब्राह्मणाने गोधडी उचलून पाहिली तर तुकारामांनी डोळे मिटले होते. दोन्ही कानात बोटे घालून ते विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग होऊन डोलत होते. ते पाहून त्या ब्राह्मणाची फार निराशा झाली व तो म्हणाला, अहो, मी एवढ्या लांबवरून मुद्दाम तुमच्याकडे आलो. एक प्रहरभर ग्रंथ वाचला, पण माझे सगळे कष्ट वाया गेले. मला असे वाटले होते की तुम्ही यावर काही चर्चा कराल, काही वेगळे ऐकावयास मिळेल, पण तुम्ही तर कान बंद करून बसलात. तुम्हाला अध्यात्म श्रवणात काहीच रस नाही असेच मला दिसते. तुकारामाने त्याला उत्तर दिले, अरे बाबा रे, देहधारी मनुष्याला अद्वैताचे तत्त्वज्ञान पचनी पडणे अशक्य आहे. म्हणूनच मी घरदार सोडून नामस्मरण करीत फिरतो. सगुण भक्ती करीत असताना हळूहळू बुद्धी निष्काम बनते. भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणे हेच सर्व साधनांचे उद्दिष्ट आहे. निर्गुण निराकारावर प्रेम बसत नाही, म्हणूनच भगवंतांच्या साकार रूपाची भक्ती करणे आवश्यक आहे. अरे, भगवंत अणुरेणूत जर भरून राहिला आहे तर सगुण मूर्तीमध्ये मात्र तो नसावा हे म्हणणे तर शुद्ध अज्ञानीपणाचेच आहे. बघ, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत सर्व व्यवहार काही सुटणार नाहीत. लोक आत्मज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा करतात, सर्व ब्रह्मरूप आहे असे म्हणतात, पण एका कवडीसाठी मात्र एकमेकांच्या जीवावर उठतात. अशा विद्वत्तेचा काय उपयोग. आपण देहाच्या मर्यादित आहोत तोवर अद्वैत तत्त्वज्ञान बोलूच नाही. भक्ती करीत असतानाच केव्हा तरी सगुण मूर्ती ध्यानातून सुटून जाते व शुद्ध निराकार तत्वाचा साक्षात्कार होतो. पण ही गोष्ट अनुभव घेऊन पाहण्याची आहे. हा माझा अनुभव मी तुला सांगितला. आता काय करायचे ते तुझे तू ठरव. हे ऐकून त्या ब्राह्मणाला उपरती झाली. तेव्हा तो ब्राह्मण उठला व तुकारामांना नमस्कार करून गावी जाऊन भजन करू लागला. अशा प्रकारे भाग 10 पूर्ण झाला.